ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली, पण त्यांचे मारेकरी काही सापडलेले नाहीयेत। हायटेक पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत, त्यामुळे अशा अनेक घटनांची उत्तरं कधीच मिळत नाहीयेत। त्यावर आता सोलर सीसीटीव्ही कारचा पर्याय पुढे आलेला आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। ही आहे सीसीटीव्ही कार। हो, सीसीटीव्ही कारच। ही कार आसपास घडणारी प्रत्येक घटना टिपू शकते। तिच्या कॅमेऱ्याचा डोळा जवळपासच्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवू शकतो। पुण्यातल्या अयूब पठाण यांच्या कल्पनेतून ही गाडी साकार झाली आहे। ही कार अवघ्या 1 लाख रुपयात तयार झाली आहे। तिच्यावरच्या 8 कॅमेऱ्यांमधून आसपासच्या 50 मीटरचा परिसर टिपता येतो। विशेषतः सौर ऊर्जेवर ही यंत्रणा चालते। चित्रण तब्बल 45 दिवस साठवण्याची ही सोय यात आहे। काय करता येईल आपल्या ऑनलाईन मध्ये, जे गाडीमध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे काय लावता येईल आणि ते पण सोलरवरती कसं करता येईल, त्या हिशोबाने जगातली पहिली सोलर सीसीटीव्ही कार तर ती आपण तयार केलेली आहे। आणि त्याला आपण टोटल 8 कॅमेरे लावलेले आहे, म्हणजे एक डिव्हाइस आतमध्ये ते चार कॅमेरे आणि वर चारही दिशेने 4 कॅमेरे लावलेले आणि ते 4ही कॅमेरे तुम्हाला 50 मीटर पर्यंत, म्हणजे ड्रायव्हर साईडला 50, फ्रंट साईडला 50, लेफ्टला 50, पाठीमागे 50 मीटर पर्यंत पूर्ण कव्हर करणार। आणि हे रेकॉर्डिंग आपल्याकडे जवळजवळ 45 दिवसापर्यंत स्टोअर पण राहणार। पुण्यात गेल्या अनेक वर्षात कित्येक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत। त्यांचा थांग लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत। सीसीटीव्ही असते तर कदाचित या घटना उघडकीस आल्या असत्या। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 1260 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना संत गतीने सुरू आहे, त्यामुळे जनतेत नाराजी आहे। आता सुद्धा ITSच्या यंत्रणा पडू नये, भले ते 2 वर्षापूर्वी लागलेले, पण त्याचा वापर होतोय, त्याच्यात काहीतरी दिसतंय ते बघायलाही कुणी तयार नाही। दुसरी गोष्ट, आता तुम्ही परवाची गोष्ट बघितली, जे आता अत्यंत प्रगत कॅमेरे सोडून ते अॅनालॉग कॅमेऱ्याकडे निघाले होते। कुणासाठी चालेल? ह्या लोकांना लाज पण वाटत नाही की आपण हे का करतोय। कुणीतरी मेल्यानंतर तेवढ्यापर्यंत नाही आमचं चालू, हे चालू आहे आणि ते चालू आहे। प्रत्यक्षात ती यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसत नाही, कारण पुणे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ही मानसिकता नाही म्हणून ही अवस्था आलेली आहे। अवघ्या लाखभर रुपयात ही सोलर सीसीटीव्ही कार तयार करून पठाण यांनी सरकार समोर एक उदाहरण ठेवलंय। अशा आणखी कार शहरात आल्या तर गुन्हेगारीला थोडाफार लगाम बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते। सचिन जाधव, TV9 पुणे।